संवेदनशील आहे की पहिल्याच पावसात या सगळ्या प्रकल्पाच्या मर्यादा एकार्थाने आपण केल्या द्या. त्याबरोबर विजयराव सरंदार देवजारी हे देखील वाचा म्हणजे आपण माझा सहकारी आणि एबीपी माझ्यासाठी मी मंदार रोजगारीचा रिपोर्ट पाहिला एक मिसिंग लिंकवरून या मिसिंग लिंकवर निर्माण झालेला दलित निर्माण झालेला मातीचा ठिकाणा नुसता प्रकल्पात आला पण मिसिंग लिंक प्रकल्पच नाही तर महाराष्ट्रातील अनेक विकास कामांविषयी काही तक्रारी आहेत. त्या तक्रारी आपण जाणून घेऊ पण त्याआधी आजचा प्रश्न पाहायचे आपल्याला बोलतो. आजचा प्रश्न आहे पावसात अनेक ठिकाणी नव्या विकास कामांची दुर्दशा झाली आहे. याला कारणीभूत कंत्राटदार, प्रशासकीय दुर्लक्ष, हाती पाऊस या तिन्ही गोष्टी असे 4 पर्याय आम्ही आपल्याला दिले. मुंबई आणि पुण्यामधलं अंतर कमी करणारा मिसिंग प्रकल्प नेमका आहे तरी कसा हे आपल्याला ग्राफिक्स मधून समजून घ्यायचं आणि त्या ग्राफिक्ससाठी आपल्याला जायचं निर्णय आपण पाहतोय आव्हानात्मक भौगोलिक स्थितीतला मिसिंग 2 आणि 2 गुंठ्यांचा प्रत्येकी 23.36 मीटर रुंद आता समावेश आहे. या मिसिंग लिंकमध्ये लोणावळा ते कोकण दरम्यान हा मिसिंग लिंक प्रकल्प आहे. पुण्याकडून सुरुवातीला 8.92 किलोमीटर लांबीचा बोगदा आहे. बोगद्यानंतर 650 मीटर लांब आणि 182 मीटर उंचीचा केबल पूल मीटर उंचीवर राज्यातील सर्वाधिक उंच पूल अशी ओळख या मिसिंग लिंकच्या प्रकल्पाला मिळाली आहे. सह्याद्रीच्या दुर्गम भागात उभा केलेला केबल पूल आहे. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या तंत्रज्ञानाच्या दृष्ट्या एक चमत्कार किंवा नवा आविष्कार संबोधलं जातं. त्यानंतर 2 किलोमीटर लांबीचा बोगदा आहे. पुढे कोकणपर्यंत 850 मीटर लांबीचा पूल आहे. एकूण प्रकल्प खर्च हा 6,700 कोटी रुपये आहे. आणि मिसिंग लिंकच्या मुद्द्यावर आपल्याला चर्चा करायची आहे. किंबहुना या महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पाऊस आहे, ढगफुटीचा अंदाज आहे. या गोष्टी आपल्याला पाहिजे तर सुरुवातीला आपले पाहुणे आता आपल्या गेट सेंटरला थोडी पैसे करायचे महापालिकेच्या फ्लिपकार्ट पण नाही त्यांच्यावर लय महाग असतं. फ्लिपकार्टवर त्या ॲमेझॉनवर आपल्याला मिशोच पण काही पण नाही मागवताय पण ते मागवलं चिपकवायचं त्याच्यापेक्षा जास्त अंदाजाला देऊ शकतो. पण गेल्या 24 तासांमध्ये जर आपण लोणावळ्याला 70 मिलीमीटर पाऊस आहे. 2-3 वर्षांपूर्वी कोल्हापूरमध्ये एका ठिकाणी त्यामुळे जर मिसिंग लिंक बांधताना आपण असं म्हणू शकतो की त्याच्या वाऱ्यांचा वेग सायक्लोनला तर तेवढी शकेल असं तो बांधलेला. मात्र पावसाचं प्रमाण हे 24 तासांमध्ये समजा 1000 मिलीमीटर गेलं तर काय होईल असं आपण गृहीत धरलं आणि जर या सगळ्या भागांमध्ये अशा घटना वाढणार आहेत असा आर्थिक अभ्यास करायचा. तर उत्तर कोकणापासून ते अगदी मध्य भारतापर्यंत कमी वेळामध्ये जास्त पावसाच्या घटना वाढणार. जर तसं झालं तर हा एकच प्रकल्प नाही, आपल्या अनेक प्रकल्पांचे दुसरा आणखी माझ्या अजून 2-3 महिने आहेत पडायला. एकाच महिन्यात 4 दिवसात एका महिन्यात 2005 सारखं ना ना काय आव्हानाच्या दृष्टीने काय कसं पाहिलं
माणूस आलेला बाबा शेतकऱ्यांच्या सगळ्या डोंगराचं परत एवढं पाणी आवश्यक आहे आणि ते वेगवेगळ्या तंत्रज्ञानाने तयार आले सोनारचं तंत्रज्ञान वापरायला लागेल सॅटेलाईट सारखं वापरायला लागेल कारण त्याच्यामध्ये आपल्याला लहानसा स्क्रॅप आता हा जो दगड वरील कोसळून आला की दगड आला तर कदाचित अनेक त्याच्यामध्ये डिटेल झाली असेल किंवा जेव्हा ब्लास्टिंग झालं जिथून लिंक तयार करताना बोलल्यानंतर तेव्हा काही गोष्टी नव्याने तयार झाल्या असतील त्या आधी डिटेल झालेल्या नाही तर त्यामुळे या सगळ्यात पूर्ण डोंगराचं विश्लेषण करून त्यानंतरच त्याची दुरुस्ती करूनच पुढे जावं लागेल कारण असं घटना सातत्याने घडत राहतील ज्याचा आपल्याला लोहमार्गावर दिसेल. तुम्ही आपल्यासोबत असला कारण महाराष्ट्रातल्या इतरही घटनांचा आपल्याकडून आपल्याला आढावा घ्यायचा आहे. मला भेट द्यायचं आहे आता किशोरी टेक्निकांकडे. किशोरीताई, राजकीयदृष्ट्या या मीटिंग लिंकला तयार करण्यासाठी खूप घाई करण्यात आली अशी आता एक चर्चा आहे, अशी आता आरोप करण्यात आला. तुमचं या मुद्द्यावर काय? बरेच जे प्रकल्प आता घरी घातले ते घाईत उद्घाटनाचा शैल्यवाद तो शैल्यवाद म्हणून अत्युत्तमाने कारण प्रत्येक राज्याचं सरकार म्हणून जे बसतं तेव्हा प्रत्येक जण आपल्या परीने चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यामध्ये या उद्योगसारांनी जेव्हा काम केलं काही गोष्टी घडून गेले आणि त्यावेळेला भाजपबरोबर असताना आम्ही काम केलं आणि राहून गेलेल्या गोष्टी आता पुऱ्या करत असताना शैल्यवादाच्या लढाईमध्ये झटपट उरकून टाकायचं म्हणजे चला आपल्याला काय करता येईल ही वाक्य आपण अनेकदा ऐकली पण आहे. त्यामुळे हा जो उरकून टाकण्याचा जो काम आहे ते आज नागरिकांच्या जीवावर बेतत आहे. आणि मला असं संपूर्ण पडताळणी केल्यानंतर ह्या गोष्टीचा आत्ता आपण माणसं ऐकत होतो. नक्की ते कोण होतं मला कळलं नाही. ते पर्यावरण प्रभूनी साहेब जे सांगत होते ते पडले त्या पडण्याची पण मतं जर तुम्ही विचारात घेता नव्हता कारण कुठलाही राजकीय फडणवीस साहेब असेल उद्धवजी असेल किंवा अन्य पण त्या सगळ्यांना त्या तज्ञांच्या बरोबरीने राहून ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे आणि त्याच्यामुळे आज एवढा मोठा खर्च करून वाढीव खर्च वाढलेला पण खर्च एवढं सगळं असं पाण्यात जाताना किशोरते आपल्याकडे वेळेमध्ये तुमचा मुद्दा घेऊन राजकीयदृष्ट्या या मीटिंग प्रकल्पावर काही आरोप आहे. संस्कृत घाईला उद्घाटन करण्यासाठी हा प्रकल्प सुरू करण्यात आला असा एक आरोप आहे. या मुद्द्यावर आपलं नाही दोन्ही त्यांचे अगदी व्यवस्थित लक्ष देऊन ऐकलेलं आहे. दोन्ही साहेब त्याच्यावर तज्ञ आहेत आणि मला असं वाटतं की एवढा मोठा प्रकल्प कुठलाही होतो इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे केवळ महाराष्ट्रात नाही भारतात देखील किंवा नॉर्थ ईस्टमध्ये पण असे मोठे ब्रिजेस झाले आहेत. अनेक ठिकाणी ब्रिजेस झालेले आहेत. आता हे खरंच गरज आहे की आज हा प्रकार घडला. 4.5 वाजता ती दरड कोसळली आणि निश्चितच ते मनाला चटका लागून जाणार आहे की असं व्हायला नको पाहिजे होतं. आणि हा प्रकल्प काही असा घाईघाईनी नाही फक्त 1 वर्ष डिले झालेला आहे माझ्या माहितीप्रमाणे. म्हणजे उरकून टाकणं असं कदाचित एका कोणाचं मत असू शकतं परंतु काय की याच्यामध्ये अनेक तज्ज्ञांचं कॉन्ट्रीब्युशन आहे. ते काही अमुक एक तज्ज्ञाचं मतच घेतलं नाही असं निश्चित झालेलं नसणार आहे. परंतु ही गोष्टी जी आहे ती विचार करायला लावणारी आहे की आगामी काळात आपण जे असे मोठमोठे जे प्रोजेक्ट करू तेव्हा खबरदारी अजून घ्यायला पाहिजे. निश्चितच त्याच्यात खबरदारी घेतली असणार टेस्टिंग सगळं झालेलं होतं तरीसुद्धा निसर्गाने कुठून तरी त्या पाण्याने वाट काढून एवढा मोठा तो धबधबा सदृश्य जे तिकडे सगळी दरड कोसळली ते कोणाला चटका लावून जाणार आहे. कुठल्याही शासनकर्ते असो किंवा विरोधक असो दोघांना याच्याबद्दल निश्चितच वाईट वाटलं असणार आहे. आणि उरकून टाकलं असं नाही. आपल्याला आठवत असेल मागे देखील जेव्हा लोअर परळचा एक मोठा ब्रिज खूप वेळ रखडला होता. असे मुंबईतले अनेक ब्रिजेस रखडले होते नंतर ते पूर्ण करण्यात आले तेव्हा सुद्धा माननीय आदित्य ठाकरे ते म्हणाले नाही की मी आता तुम्ही का उद्घाटन करत नाही मी उद्घाटन करणार आहे असं देखील मला अगदी नम्रपणे ही आठवण करीत आहे अशी वाटते. त्यामुळे हा निसर्ग
रुद्र अवतार धारण केला आणि अपेक्षेपेक्षा मोठा पाऊस पडला. त्यामुळे याच्यामध्ये दोषारोप करण्यात अर्थ नाही. कोणाचंही मनीषाताई तुमचे मुद्दे घेऊन मी किशोरीताईंकडे जातो. मनीषाताई बरोबर आहे, तुमचे मुद्दे घेऊन मी किशोरीताईंकडे जातो. तुम्ही काही 2 मुद्दे मांडले त्यांनी याच्यात राजकारण करायला होतं, पण त्याचवेळी यावेळेस तुम्ही म्हणताय की आदित्यने देखील मोरपरसच्या ब्रिजच्या वडिला बोला बोला. लोकसभेचा ब्रिज आहे ना, जेव्हा वेळ घातला त्यावेळेला कोविड काळाचा पिरियड चालू झाला. 2 वर्ष केंद्रामध्ये काही पडून राहिली. 2 वर्षामध्ये अरविंद सावंत खासदार आणि अनिल देसाई विचारू त्यावेळेला संजय राऊत आणि मी स्वतः दिल्लीत गेली. आम्ही सगळे गेलो होतो आणि ती फाईल काढण्यासाठी मला तर दानवे यांनी काही म्हणतात ना जरा साबून केली नाही स्थिती का दाबली होती. काळा काढला काळा विना काय असतं पंचबाईंना मला पक्ष बदलणे एवढं सोपं नाही हो. तुमची पक्ष मनीषाताई तुम्हालाही वेळ मिळेल. मनीषाताई तुम्हालाही वेळ मिळेल. महाराष्ट्राच्या जनतेसमोर खोटं बोलू नका. खोटं बोला पण रेटून बोलू नका. आता तुम्ही नका जेव्हा मागे धमकी देत होते मला वाटतं हा विषय थोडासा वादाचा होत चाललाय. पण किशोरीताई असतील किंवा मनीषाताई असतील, आपण या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी आपण जो वेळ दिला त्याबद्दल आपल्या दोघींचे आभार. आपल्याला एका नव्या मुद्द्यात आणि आता आपल्यासोबत आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन हे स्वतः आहेत. माझं गिरीश महाजनांचं आपण इथे आपल्या या चर्चेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल आपले आभार. माझा गिरीश, आपल्याला माझा आवाज येतो आपल्यापर्यंत? हो हो येतोय येतोय येतोय. मी जरा बाहेरही घेतुरीला आहे की गावा चालली पाऊस पडतोय म्हणून थोडं थांबलो होत आहे. बरं गिरीशजी, थेट आपण मुद्द्यावर येऊया. आणि नाशिकसाठी एक मोठा अलर्ट देण्यात आलेला आहे, कारण नाशिक म्हणजे त्र्यंबकेश्वर आणि आसपासच्या परिसरात उद्या ढगफुटी सदृश पावसाची शक्यता आहे. जवळजवळ 300 मिलीमीटर पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येते. आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सगळ्यांना आदेश दिले, लोकांना आवाहन केली आहे. या नाशिकमधल्या या संपर्क संकटाच्या पार्श्वभूमीवर काय काय प्रशासनानं आपल्या हातून उपाययोजना घेतल्या किंवा कशा प्रकारे या आव्हानाचा आपण सामना करणार? या रेड अलर्ट या ठिकाणी आहे आणि जवळपास 300 मिलीमीटरच्या वर पाऊस या ठिकाणी पडेल असा अनुमान आता वेधशाळेने बसवलेला आहे. आणि म्हणून या ठिकाणी सर्व अधिकारी आहेत त्यांना सूचना माननीय मुख्यमंत्री महोदय दिले आहेत. सर्व NDRF असेल NDRF असेल सगळे अलर्ट आहेत. पोलीस यंत्रणा आहे, सगळेच जण फायर ब्रिगेड असतील सगळेजण अलर्ट वगैरे या ठिकाणी आहे. मी आत्ता तिथे इगतपुरीला पोहोचलो आहे, कारण इथे इगतपुरी असेल, भेटी असेल, त्र्यंबकेश्वर असेल, पेठ असेल त्या भागामध्ये अधिक प्रभाव म्हणजे नाशिक शहरापेक्षा या ग्रामीण भागामध्ये जिल्ह्यामध्ये याचा प्रभाव मोठ्या प्रमाणात राहणार आहे.